मी बोलतो थोडं. हां हां हां. आपण पाहू शकतोय आज 19 फेब्रुवारी 2025ची सकाळ उजडलेली आहे. रात्री 4 वाजेपासून आता आपण बघतोय एक जल्लोष सुरू आहे केज शहरामध्ये. छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. सध्या नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी साफसफाई सुरू आहे. एकूणच एक आनंदाचा क्षण केजच्या या शिवप्रेमीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भव्य अशा या चौकामध्ये अश्वारूढ पुतळा महाराजांचा उभा करण्यात आलेला आहे. खरं तर सगळ्या मावळ्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. ज्यांनी ज्यांनी या मोहिमेला हातभार लावला त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करूया. कारण हे कायदेशीर मार्गाने लढा सुरू होता. गेले अनेक वर्ष निवेदनं दिली होती, मात्र तो पूर्ण होत नव्हता. आता मात्र आपण बघू शकतोय महाराजांचा हा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आनंद झालेला आहे, प्रचंड आनंद झालेला आहे. कारण ही मागणी अनेक दिवसापासून होती. आता आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्णपणे साफसफाई करून आज सकाळी आता जेव्हा शिवप्रेमींची तर गर्दी होईल, अनेक जणांना आणखीन माहीत नाही आहे. जेव्हा ते सकाळी उठतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की एक आनंदाचा क्षण या ठिकाणी साजरा होतोय. खूप प्रत्येकाला आनंद वाटेल अशा प्रकारचा हा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी महाराजांचा अखेर गनिमी काव्यानंच उभा करण्यात आलेला आहे. आज आपण बघतो जो कोणी येतो तो एक आनंदाने भारावून जातो. कारण एक मोठी स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद प्रत्येक शिवप्रेमीने आहे. हेच पाहिजे होतं. कारण हा महामार्ग केज शहराचा आता एक अशा जोडणीवर होता. कारण खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन मार्ग या ठिकाणी एकत्र आल्यामुळं छत्रपती शिवरायांची ही अश्वारूढ जो पुतळा आहे हा आता पुढच्या पिढीला साक्ष देत राहील, पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहील. आणि म्हणून खरोखर ज्या मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतला, विशेषतः आवारे पाटील हा ग्रुप ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आणि केज शहरातील सर्व त्यांना सहकार्य करणारे मावळे, सर्व युवक आणि नागरिक यांचं आपण अभिनंदन करूया, कौतुक करूया की त्यांनी आज या ठिकाणी गनिमी काव्यानं का होत नाही. ठीक आहे, कायदेशीर अडचणी होत्या, शासनानं त्याच वेळेस परवानगी द्यायला पाहिजे होती. जर एखाद्या गोष्टीचं समाज मागणी करत असेल, कारण छत्रपती शिवराय बहुजनांचे राजे आहेत, बहुजनांचं प्रेरणास्थान आहे, अशा वेळी ही मागणी लोक करत होते. परंतु अखेर ही आज स्वप्नपूर्ती केजवासियांची झालेली आहे. आपण बघताय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. प्रत्येक जण आल्यानंतर एक आनंदानं भारावून जातोय.